सक्षम ही देशातील पहिली कौशल्य सर्वेक्षण योजना मुंबई उपनगरात आजपासून सुरू करण्यात आली। मुंबईतील वांद्रे, खार, सांताक्रूज पश्चिम भागातील सुमारे 55,000 घरांमधील युवकांच्या कौशल्य क्षमता आणि त्यांचा कल जाणून घेण्यासाठी या सक्षम कौशल्य सर्वेक्षण योजनेचं उद्घाटन पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते झालं। युवकांचा देश असलेल्या भारतातील तरुण पिढीमध्ये जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विकसित भारत 2047 हे स्वप्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला विकसित महाराष्ट्राचा रोड मॅप हा साकार करण्यासाठी कौशल्य विकास हा पायाभूत टप्पा आहे आणि यासाठी ही योजना दिशादर्शक ठरेल असा विश्वास शेलार यांनी यावेळी व्यक्त केला। या सर्वेक्षणानंतर 2027 पर्यंत 15,000 युवकांना प्रशिक्षण आणि 5,000 रोजगार निर्मितीचा संकल्प आहे। वाहतूकदारांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन देत येत्या 5 तारखेपासून राज्यातील विविध वाहतूक संघटनांनी पुकारलेलं आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे। या अनुषंगानं बोलवलेल्या राज्यातील विविध वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते आज बोलत होते। अन्यायकारक ई-चलान रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, त्याचबरोबर वाहतूकदारांच्या अन्य समस्या सोडवण्यासाठी येत्या 5 तारखेला परिवहन आयुक्तांच्या सोबत पोलीस प्रशासन आणि वाहतूकदारांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलावली असून या बैठकीत त्यांच्या मागण्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असं सरनाईक यांनी सांगितलं।